नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझे स्वामी या चॅनलवर. तर कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करीत राहा आणि त्याचबरोबर मेहनत पण करीत राहा. तर मेहनत केल्याशिवाय आपल्याला काहीच इलाज नाही आहे कुठल्याच गोष्टीवर. कुठलीही जर गोष्ट करायची म्हटली तर आपल्याला त्यासाठी भरपूर श्रम करावे लागतात, कष्ट करावे लागतात, मगच ती गोष्ट आपल्याला साध्य होते. तर एखादी जर इच्छा आपण मनात ठेवली आणि त्यासाठी आपण खूप कष्ट घेतले, खूप मेहनत घेतली, तरीसुद्धा ती गोष्ट आपल्याला मिळत नाही, तर आपण काय करतो? ती गोष्ट सोडून देतो. तर माझं तर म्हणणं आहे, जोपर्यंत आपण ती गोष्ट मिळवत नाही, जोपर्यंत त्या गोष्टीपर्यंत आपण पोहोचत नाही, तोपर्यंत आपण प्रयत्न करायला हवं. प्रयत्न सोडायचे नाहीत, कारण की आपल्या पाठीशी स्वामी आहेत. आपण स्वामी भक्त आहोत, स्वामी वेडे आहोत, तर आपल्याला स्वामी कसं अर्ध्यापर्यंत सोडून देतील? आपण जर स्वामींपर्यंत 2 पाऊल जर फक्त पुढे गेलो, तर स्वामी पुढची 8 पावले आपल्यासाठी पुढे चालून येतात. असा विचार करू नका की मी एवढी मेहनत केली, मी एवढं कष्ट केलं, पण मला ती गोष्ट मिळत नाही आहे किंवा मी त्या गोष्टीपर्यंत पोहोचत नाही आहे. तर हा जो निगेटिव्हपणा आपल्यात आहे तो सोडून द्या, काढून टाका तो निगेटिव्हपणा. जी निगेटिव्हिटी आपल्यात येते त्यासाठी मेन कारणीभूत असतात त्या आपल्या आजूबाजूची लोकं, आजूबाजूची माणसं. आपल्यापेक्षा जास्त तीच आपल्याला निगेटिव्ह बनवत असतात की अरे तू किती दिवस झाले मेहनत करतोयस, किती दिवस झाले तू हे करतेस, तरी तुला त्याचं काही यश येत नाही किंवा तुझ्या मनातली ती गोष्ट होत नाही, तर का त्या गोष्टीकडे तू वेळ वाया घालवतोयस किंवा का तू ती गोष्ट परत परत तीच करते. अहो पण ती गोष्ट करताना आपलं ते लक्षच आहे ना. आपण आता लहान बाळ बघा, चालताना किती वेळा पडतं ते, पण शेवटी चालण्याचा तो प्रयत्न करतच असतो ना. एक ना एक दिवस असा येतो की तो स्वतःच्या पायाने चालू लागतो. तर कितीही आपण पडलो, कितीही आपल्याला त्रास झाला, कितीही आपल्यासमोर संकट आली, तर आपले प्रयत्न सोडायचे नाही. आपण कष्ट करत राहायचं. हा विचार करायचा की एक ना एक दिवस असा माझा येईल की सर्व व्यवस्थित होईल. तुम्ही निराश होऊ नका, निगेटिव्हपणा मनात आणू नका. फक्त पॉझिटिव्ह राहा आणि स्वामी सेवा करा. मेहनतीबरोबर तुम्हाला स्वामींच्या पण आशीर्वादाची गरज आपल्याला सर्वांनाच आहे. मेहनत पण करा, त्याबरोबर स्वामींचा आशीर्वाद पण घ्या. फक्तच स्वामींच्या समोर आपण तासनतास बसून आपल्याला काही साध्य होणार नाही आहे. स्वामींच्या सेवेबरोबर आपल्याला मेहनत पण घ्यावी लागते. स्वामी असं म्हणत नाही की तू सगळं सोडून दे, फक्त माझ्यासमोर बस, मी सगळं जे काही आहे जगभरातलं सुख मी तुझ्यासमोर आणून टाकेन, असं म्हणत नाही आहे स्वामी. तू प्रयत्न कर, मी तुझ्या प्रयत्नांना यश देईन, हे स्वामी म्हणतात. आपण जर प्रयत्न केले तरच आपल्याला स्वामी यश देणार आहेत त्यामध्ये. जर आपण नुसतंच बसून राहिलो तर स्वामी पण काय करणार? स्वामी पण फक्त आपल्याकडेच बघतच बसणार आहे. काय करणार आहेत स्वामी? आपण हालचाल केली तरच स्वामी आपल्यावर कृपाहस्त ठेवणार आहेत. स्वामी आपल्या पाठीशी उभे राहणार आहेत. तर सांगण्याचा हाच हेतू आहे की तुम्ही मेहनत करा. जर तुमच्या मनात काही जर इच्छा असेल, काही जर तुमच्या मनात जर कुठली तरी गोष्ट असेल, ती तुम्हाला पूर्ण करायची असेल, साध्य करायची असेल, तर भरपूर कष्ट घ्या, मेहनत घ्या, निराश होऊ नका, पॉझिटिव्ह राहा आणि त्याचबरोबर स्वामींची सेवा करत राहा. खूप प्रयत्न करून पण ती गोष्ट साध्य होत नसेल तर तुम्हाला मी एक सेवा सांगते, ती सेवा तुम्ही करा आणि तुम्ही मेहनत पण घ्या, कष्ट पण करा त्या गोष्टीसाठी आणि त्याबरोबर ही सेवा पण चालू करा. बघा तुम्हाला किती फरक पडतो आणि नक्कीच तुमच्या मनातली ती इच्छा पूर्ण होणार. जे काही तुम्ही साध्य करू इच्छिता ते पण तुमचं लवकरात लवकर पूर्ण होणार स्वामींच्या कृपेने. तर कोणती गोष्ट आहे ती? तर ते आहे स्वामी चरित्र सारामृत. खरंच स्वामी चरित्र सारामृतामध्ये खूप ताकद आहे आणि खूप प्रभावशाली पारायण आहे ते. तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करा. 11 करा, 21 करा. 21 जर तुम्ही केला तर तुमच्या मनात कुठलीही शंका कुशंका राहणार नाही, कुठले प्रश्न तुमच्या मनात राहणार नाही. एक मनाने आणि विश्वासाने तुम्ही स्वामी चरित्र सारामृत करा. 21 दिवसाचं, 51 दिवसाचं केलं तर खूपच छान. पण तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही 21 दिवसाचं करा. 11 दिवसाचं शक्यतो मी तर म्हणते तुम्ही 21 दिवसाचा स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करा. खूपच अनुभव येतात त्या पारायणाने आणि खूपच प्रभावशाली ते पारायण आहे. स्वतः स्वामी, जर तुम्ही कुठल्या अडचणीत असाल, जर तुम्हाला कुठला मार्ग दिसत नसेल, ज्या गोष्टीसाठी तुम्ही मेहनत घेताय त्यामध्ये तुम्हाला काहीच मार्ग दिसत नसतील,
तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करा. स्वामी तुम्हाला दृष्टांत देतील. स्वामी तुम्हाला स्वतः येऊन सांगतील की तुम्ही कुठे चुकताय आणि काय करायला पाहिजे. हे स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील त्या गोष्टीसाठी आणि तुम्हाला स्वतः तुमचा हात धरून स्वामी त्या गोष्टीपर्यंत तुम्हाला घेऊन जातील. मनोभावे आणि मन श्रद्धाने तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करा. स्वामी चरित्र सारामृताच्या पारायणाला कोणतेही जास्त नियम नाही आहेत. तर तुम्ही आपली रोजची जी कामं आहेत, तुम्ही जॉबला वगैरे जात असाल, घरात जर तुम्ही काहीतरी काम वगैरे, आपल्या गृहिणींना तर काम असतंच, पण ज्या कोणी बाहेर जाणारे आहेत किंवा जेंट्स असतील बाहेर काम जॉबवर जाण्यासाठी, त्यांना जर वेळ नसेल तर सहज होणारे हे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण आहे. ते पूर्ण ग्रंथ वाचण्यासाठी आपल्याला 1.25 तास ते 1.5 तास लागतो. एवढा वेळ तर आपण स्वामींसाठी काढू शकतो. जरा लवकर उठा आणि पारायणाला बसा, म्हणजे तुमचं दिवसभराचं रुटीन पण व्यवस्थित नियोजन लागून जाईल. तर स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करा. कुठलेच त्याला जास्त नियम नाही आहेत. फक्त नॉनव्हेज तेवढं खाऊ नका. शक्य असेल तुम्ही ब्रह्मचर्य पण पाळा आणि विश्वासाने आणि मनाने स्वामींना पूर्णपणे शरण जाऊन तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करा. बघा, तुम्हाला त्या गोष्टीत नक्कीच यश येणार. तुम्हाला काही वाट दिसत नसेल, मार्ग दिसत नसेल, जी गोष्ट तुम्ही साधू इच्छित आहे ती गोष्ट होत नसेल, तर नक्की 100% मी तुम्हाला सांगते की ही गोष्ट तुमच्या मनातली होणार. स्वामी तुम्हाला काही ना काहीतरी येऊन संकेत देणार. हे माझं स्वतःचा अनुभव आहे की स्वामी चरित्र सारामृताचं. स्वामी सगळीकडे आहेत, फक्त आपण त्यांना जाणून घेत नाही, एवढंच आहे. स्वामी प्रत्येक गोष्टीत आपल्याला वाट दाखवत असतात, पण ते आपली बुद्धी आपल्याला पटवून देत नाही की आपलंच काहीतरी गोंधळ होत जातं. स्वामी प्रत्येक हाकेला, प्रत्येक वेळी आपल्यासोबत असतात, पण आपली मनस्थिती नसते की त्यावेळी तो स्वामींचा संकेत समजून घेण्याची. तर ज्यांना कोणाला अशी अडचण येत असेल, खूपच ते गोंधळलेले असतील, त्यांना काही सुचत नसेल, तर नक्की तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करा आणि मग मला सांगा की तुम्हाला किती अनुभव आला आणि तुम्हाला त्या गोष्टीसाठी किती फरक पडला. आणि तुम्ही सांगाल की खरंच ताई, स्वामींनी आम्हाला मार्ग दाखवला आणि आमचं जे काम होतं, जी इच्छा होती ती पूर्ण झाली. तर करा मग मेहनतीबरोबर पारायणाला पण सुरुवात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.